भारतीय जनता पक्ष गेली 10 वर्ष पक्ष, आमदार, खासदार फोडत होता. जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकावत होता. पण आता भाजपची मजल देशात 2 गट पाडण्यापर्यंत गेली आहे. अशा आक्रमक शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. दिल्लीत 16 एप्रिल पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनातल्या एका विधेयकामुळे देशातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. केंद्र सरकारने आणलेल्या मतदार पुनर्रचना विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हटलंय सविस्तर समजून घेऊ. राज ठाकरे म्हणालेत, केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकामार्फत स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 131व्या घटना दुरुस्तीतून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यातून महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं दाखवलं गेलं. मग अचानक विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने काल रात्री अधिसूचना काढून घोषित केलं की 2023चं महिला आरक्षण विधेयक आजपासून लागू झालंय. जर यातील बदलांवर चर्चा सुरू आहे तर मग घाई कसली? केंद्र सरकारला नक्की काय साध्य करायचंय? महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, उलट महिलांना आरक्षण मिळतंय ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आज या दुरुस्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर राजकीय पक्ष जो विरोध करत आहेत तो काही महिला आरक्षण विधेयकाला नाहीये, हे समजून घ्यावं. मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण सारख्या गोष्टी बाहेरच्यांनी शिकवू नये, कारण याच राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण आणलंय. आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघांच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे. घटनेतील कलम 81 आणि 82 सांगतात की लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटल्या जातील. याचा सरळ अर्थ, ज्या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, महिलांचं सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांच्या मेहनतीला शिक्षा, आणि ज्यांनी वाटेल तशी लोकसंख्या वाढू दिली आणि संपूर्ण राज्य बर्बाद केली त्या राज्यांचा संसदेतील टक्का वाढणार. हा कुठला अजब न्याय? पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, ओडिशा असेल किंवा ईशान्य भारतातील राज्य असतील किंवा महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिणेतील इतर राज्य असतील, या राज्यांमध्ये जिथे स्वतःची एक संस्कृती आहे, स्वतःची भाषा आहे, स्वतःची एक लिपी आहे आणि इथे अशा राज्यांचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू करणार हे नक्की. मुळात उत्तरेच्या 3-4 राज्यांतील लोकांनी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात तर या लोकांच्या मतपेढ्या मतदारसंघ बनले आहेत आणि या प्रांतातून आलेले लोक इथे लोकप्रतिनिधी होत आहेत. डिलिमिटेशन आयोग हा स्वायत्त असेल आणि ते मतदारसंघांची पुनर्रचना निष्पक्षपणे करतील अशी अपेक्षा बाळगणं पण चुकीचं आहे. मतदारसंघ फोडणं या विषयात एकूणच महानगरपालिका निवडणुकांमध्ये जे कौशल्य दाखवलं गेलं तसंच कौशल्य डिलिमिटेशन मध्ये का दाखवणार नाही? तसंही आज देशात कुठल्याही आयोगाकडे निष्पक्षता आहे का? असो, मुळात हा देश एक संघराज्य आहे याचं भान कुठे गेलंय? गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांचा प्रजनन दर हा त्यांनी 2च्या खाली आणण्यात यश मिळवलंय आणि उत्तरेच्या राज्यांचा प्रजनन दर हा 3च्या आसपास आहे. म्हणजे ज्यांनी समजूतदारपणा दाखवला त्यांना शिक्षा आणि गेल्या 7 दशकांत कोणतंही भान आलं नाही त्यांचा आवाज संसदेत मोठा असणार. हा कुठला न्याय? महाराष्ट्राने जर केंद्राला कर रूपात 1 रुपया दिला तर राज्याला कसे बसे 30-40 पैसे परत येतात. पण त्या उलट उत्तर प्रदेशने 1 रुपया कर स्वरूपात दिला तर त्यांना उलट 3 रुपये आणि बिहारला चक्क 5 रुपये मिळतात. म्हणजेच कराचा हा हिस्सा पण महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि आता तर महाराष्ट्र, गोवा सगळं दक्षिणेतील 5ही राज्यांचा संसदेतील आवाज पण कमी होणार. हे खपवून घेतलं जाणार नाही. हिंदी सक्तीच्या नावाखाली सरकारने काय काय प्रकार केले हे सगळ्यांनीच पाहिलंय. उद्या वाढलेल्या खासदारांच्या जोरावर या संपूर्ण देशाचं हिंदीकरण करतील ही भीती सार्थ आहे आणि म्हणूनच दक्षिणेतील राज्य याविरोधात एकवटली आहेत. या सगळ्यात गुजरात राज्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे हे माहीत नाही. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून आपलं सुखनैव सुरू आहे असं जर गुजरातला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं. आज तुम्ही सुपात आहात पण म्हणून कायम सुपात असाल असं नाही. तुम्हीही कधी ना कधी जात्यात याल हे विसरू नका. भारतीय जनता पक्ष गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता.
जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकावत होता. पण आता यांची मजल देशात 2 गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जे प्रयत्न करतोय, त्यामुळे हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्यात स्वायत्ततेची मागणी सुरू होईल. अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खालिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका. जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता, तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर, आणि अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला भारतीय जनता पक्षाची राक्षसी महत्वाकांक्षा जबाबदार असेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण त्याची ढाल करून जे काही उत्तरेचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला स्पष्ट विरोध आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात वेळ पडल्यास तीव्र आंदोलन सुद्धा करेल, असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिलाय. एकूणच राज ठाकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण आता चांगलंच पेटणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजप आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाचं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.